मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 28 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत। आता तयार उंची बघायची किती आहे, इथून इथपर्यंत मोजून घ्या। 13 इंच तयार आहे, 1 इंच वाढवून घ्यायचं। ब्लाऊज तयार उंची अधिक 1 इंच वाढवून घ्या। मापे टाकताना 1 इंच वाढवून घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी। इथे मी तयार उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, एक लाईन ओढून घेते शोल्डर माप टाकण्यासाठी। लाईन ओढून झाली, गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथे बघू शकता, ही आपली शोल्डर पट्टी तयार आहे। कोणाची छोटी असते, कोणाची मोठी असते, ते लक्षात ठेवायचं नेहमी। आता इथं काय करायचं, इथं आपण गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलं। आता इथे बघू शकता, ही आपली शोल्डर पट्टी तयार इथपर्यंत आहे, म्हणजे इथे आपली बाही जोडलेली आहे ना। एक मार्किंग करून घेते तुम्हाला समजण्यासाठी। मार्किंग करून झालं, आता ही पायपिंगची बाजू अशी पकडायची। ते कुठं पकडायची, गळारुंदीच्या मार्किंगवरती पकडायची, असं पकडा इथे। आता इथे बघू शकता, ही आपली शोल्डर पट्टी तयार आहे। तुमचं हे अंतर शोल्डर पट्टीचं छोटंसुद्धा असू शकतं, कोणाचं आवडीनुसार मोठंसुद्धा असू शकतं। आता ह्या ब्लाऊजचं थोडंसं मोठं आहे, लक्षात ठेवायचं, आपण ते अंतर आवडीनुसार सुद्धा ठेवू शकतो। आता मग काय करायचं, असं पकडलं। आता जिथपर्यंत माझी शोल्डर पट्टी तयार आहे तिथंच एक मार्किंग करून घेते। आता हे झालं तुमचं परफेक्ट, म्हणजे ही आपली शोल्डर पट्टी परफेक्ट झाली। आता हे मी बाजूला ठेवून घेते। आता इथे काय करायचं, 1 इंच शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, 1 इंच वाढवून घेते। ते कुठं लागतं, ह्याच्यामधलं अर्धा इंच तुम्हाला पायपिंग जोडण्यामध्ये लागेल, आणि राहिलेलं अर्धा इंच इथे तुम्हाला बाही जोडण्यामध्ये लागणार आहे। म्हणजे ते जर तुम्ही अर्धा इंच पकडलं, तुमचं परफेक्ट तयार होणारं शोल्डर असणार आहे। आलं लक्षात तुमच्या। आता हे मार्किंग थोडंसं मोठं करते। आता इथं काय करायचं, तुम्हाला इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। आता इथे बघू शकता, माझं भरलं 6 इंच, कारण की 6 इंच का भरलं, शोल्डर पट्टी मोठी असल्यामुळे। तुमचं इथे 5.5 इंच सुद्धा भरू शकतं। हे जर अंतर तुमचं शोल्डर पट्टीचं लहान असेल तर तुमचं इथे 5.5 सुद्धा भरू शकतं। मग आहे तेवढं तुम्हाला इथे हे बघू शकता। परत एकदा समजून सांगते, माझं इथे भरलं 6 इंच, मग तेवढंच इथे मी मुंड्यासाठी 6 इंचावरती मार्किंग करून घेणार। आणि जर तुमचं हे जर अंतर इथून इथपर्यंत ह्या साईजमध्ये लहान साईज आहे म्हणून समजून सांगते, 5.5 भरलं तरी तेवढंच घेतलं तरी सुद्धा चालतं लहान साईजमध्ये। आणि ही शोल्डर पट्टी मोठी असल्यामुळे माझं अंतर एवढं आलं। आलं लक्षात तुमच्या। आता इथे मी काय करते, जेवढं हे माझं इथून इथपर्यंत भरलं तेवढंच माप मी इथून इथपर्यंत टाकलेलं आहे, म्हणजे मुंड्यासाठी। आलं लक्षात। इथं ते कमी जास्त करू नका, म्हणजे जेवढं हे अंतर भरलं शिलाई मार्जिनच्या सहित इथं मार्किंग करून घ्यायचं। तेवढंच अंतर इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं, आणि तेवढंच अंतर इथे करून घ्यायचं। आलं लक्षात, झालं सोपं। आता इथं काय करायचं, एक अशी लाईन ओढून घ्यायची। लाईन ओढून झाली, आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्यायची छातीचं माप टाकण्यासाठी। आता छाती मोजून घ्यायची। ब्लाऊज उलटा करून घ्या, आणि काय करायचं, हुकाची बाजू घेत जा, मोजायला सोपं पडतं। पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायचं 1 इथपर्यंत, असं ब्लाऊज पकडून घ्यायचा अशा पद्धतीने, बघू शकता, म्हणजे मोजायला ना सोपं पडतं। आता इथून इथपर्यंत आपण पहिली शिलाईची टिप मार्किंग केलं तिथपर्यंत अंतर मोजून घ्यायची। एकच बाजू मोजतोय आपण इथे, एकच बाजू, म्हणजे पूर्ण ब्लाऊजची एक बाजू, म्हणजे आपल्या इथे चौथा भाग असतो, लक्षात ठेवायचं नेहमी। आता इथे काय करायचं, असा टेप पकडायचा, इथपर्यंत मोजून घ्या। आता इथे किती भरते, माझं इथे 7 इंच भरते। एकच बाजू मोजली, पहिली शिलाईची टिप एवढंच मोजून घ्या, 7 इंच भरलं परफेक्ट ह्या साईजमध्ये। आता इथं काय करायचं, सर्वात आधी चौथा भाग भरला तेवढा मार्किंग करून घ्या लगेच, 7 इंचावरती घ्या मार्किंग करून लगेच। हे इथे मी काय करते, 7 इंच म्हणजे ह्या साईजमध्ये परफेक्ट चौथा भाग झाला। आता काय करायचं, ह्या बाजूला फिटिंगला जागा पाहिजे असते ना, जर आपला ब्लाऊज फिट्ट झाला तर उसवायला जागा हवी असते आपल्याला, त्यासाठी 2 इंच घ्यायचा। आपण बॉक्स फिटिंगसुद्धा करतो, 2 इंच घ्यायचा, म्हणजे इथून इथपर्यंत चौथा भाग झाला, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचा। आलं लक्षात। आता इथे बघू शकता, चौथा भाग मार्किंग करून झाला, आता प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचं। इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आलं लक्षात तुमच्या। आता इथं काय करायचं, आपल्याला मुंड्याचं मार्किंग लगेच करून घ्यायचं, मध्य करून घ्या। इथे मार्किंग करून झालं, ही पाठीची बाजू असल्यामुळे पाठीचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते। आता हा कोपरा पकडायचा, कोपऱ्यापासून इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते, परफेक्ट होऊन जातं। आता इथे असा आकार येईल तुमचा, जास्त असा गॅप देऊ नका।
आता इथे कमरघेर मोजून घ्यायचा, कडेपासून असा टेप पकडायचा, फक्त खेचू नका आलवारमध्ये. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग कमी जास्त होते. असं पकडा. आता इथून असं पकडायचं. किती भरतोय? 26 कमरघेर आहे, 26. आता ह्याचे 4 भाग करायचे. सोपं सांगते तुम्हाला इथे मी. एवढा माझा इथे कमरघेर भरला. आता इथं काय करायचं, हे टोक जेवढं भरलं त्याच्यावरती असं ठेवून घ्या. लगेच ठेवून झालं, एकदा निम्म झालं, दोनदा निम्म करायचं. लक्षात ठेवायचं. एकदा झालं निम्म, एवढं आलं, मग काय करायचं, टेपचं टोक इथे असं ठेवून घ्यायचं. आलं लक्षात तुमच्या? आता हे झालं निम्म आपलं. इथं आलं बघा माझं निम्म. तुमचं जेवढं आलेलं असेल ना, बरोबर एकदा निम्म करून घ्यायचा. एवढं आलं माझं, मग तुम्ही काय करायचं, परत एकदा निम्म करून घ्यायचं. अशा पद्धतीने बरोबर तुमचा चौथा भाग ह्याच्यामध्ये निघून जाणार. आता एवढा इथे माझा चौथा भाग आला. आलं लक्षात तुमच्या? आता मग मी काय करणार, माझा जेवढा इथे चौथा भाग आला तेवढा इथे मी लगेच मार्किंग करून घेणार. हे एवढा माझा इथे चौथा भाग आलेला आहे. मग मी इथे माझा जेवढा आला तेवढाच इथे मी चौथा भागाचं मार्किंग करून घेतला. आलं लक्षात तुमच्या? आणि 1 इंच पाठीच्या बाजूला आपण टक्स मार्किंग करतो, त्यासाठी 1 इंच असं मार्किंग करून घ्या. आणि 2 इंच शिलाई मार्जिन लागतंच ना आपल्याला. इथे मी लगेच 2 इंचावरती असं मार्किंग करून घेते. आता हे झालं व्यवस्थित. पट्टीचा वापर करायचा आणि एक लाईन ओढून घ्यायची. जेवढा कमरघेर आलेला आहे तेवढा बरोबर इथून इथपर्यंत चौथा भाग टाकून घ्यायचा. 1 इंच पाठी टक्स मार्किंग करून घेण्यासाठी लागतंच. आणि 2 इंच शिलाई मार्जिन लागतं कंपल्सरी. 2 इंच पकडतच जा. इथे आपण 2 इंच पकडलं तेवढंच तुम्हाला इथे खाली सुद्धा 2 इंच पकडायचं आहे. लक्षात ठेवत जा नेहमी. फिटिंगच्या बाजूला जागा पाहिजे असते ना, म्हणूनसाठी. आलं लक्षात तुमच्या? पेपर फिरवून घेते. आता तयार गळा उंची बघायची आपली किती आहे, म्हणजे एवढीच पट्टी आपल्याला इथे बघायची आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता मग काय करायचं, असं मोजून घ्या किती आहे. 4.5 इंच तयार आहे. कोणाचं वरती असेल, कोणाचं डीपमध्ये सुद्धा असू शकते. आलं लक्षात तुमच्या? आता इथे किती भरलं, माझं 4.5 इंच भरलं. मग मी काय करणार, सर्वात आधी आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं. जेवढं भरलं मार्किंग करून घ्या लगेच. आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. ते कुठं लागतं लगेच समजून सांगते. आता ह्याच्यामधलं अर्धा इंच तुम्हाला इथे लागेल वरच्या बाजूला, गळ्याच्या बाजूला, आणि राहिलेलं अर्धा इंच तुम्हाला इथे कमरेच्या बाजूला अस्त्र जोडताना लागणार. त्यासाठी तयार पट्टी अधिक 1 इंच घ्यायचं आणि लगेच वहीमध्ये लिहून ठेवायचं. हे झालं बरोबर. आता गळा रुंदी 2.5 इंच इथे मार्किंग करून घ्यायची. आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची. मापे चुकू देऊ नका. ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. झालं व्यवस्थित. आता हा कोपरा पकडायचा आणि 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथे गळ्याचा आकार द्यायला सोपं जातं, म्हणूनसाठी समजून सांगते. आता मग असा अर्धगोल आकार देऊन घ्यायचा. झालं बरोबर. बघू शकता इथे अशा पद्धतीने चुकणार नाही अजिबात. आता हे झालं आपलं परफेक्ट. आता हे आपण इथे 1 इंच घेतलं होतं, तिथं काय करायचं, ही लाईन आतली लाईन ना, त्याच्यावरती असा टेप पकडायचा. टेप पकडला आणि मध्य करून घ्यायचा. इथे मध्य झाला. आता हे आपण 1 इंच इथं पकडलं, तेच 1 इंच ह्या लाईनीवरती, ह्या रेषेच्या इथं आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. आता गळा तुमचा इथं येणार ना तयार होऊन, अर्धा इंच, आणि खाली येणार तुमचा इथं येणार. मग तिथं काय करायचं, त्यावेळेस तुम्ही आपलं हे मधलं जे अंतर आहे ना, एक लाईन ओढून घ्यायची, त्याच्यावरती मार्किंग करून झालं. आता हे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच असा बरोबर आपल्या इथे त्रिकोण तयार झाला पाहिजे. झालं व्यवस्थित. आता म्हणजे फिटिंगला सुद्धा कमी जास्त होणार नाही. इथे जर तुमचं हे शिलाईमध्ये गेलं बरोबर, इथे जर तुम्ही 2 इंच पकडलं, कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये. कमर घेरमध्ये सुद्धा फक्त कमर व्यवस्थित मोजून घ्यायची, त्याच्याबरोबर चौथा भाग करायचं, इथे मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच घ्यायचं, ते कंपल्सरी घ्यावंच लागतं पाठीच्या बाजूला, आणि 2 इंच शिलाई मार्जिंग. सोपं आहे एकदम. लक्षात तुमच्या? आता हे आपल्याला आहे असंच कट करून घ्यायचं, आहे असंच. गळा लगेच कट करायचा नाही, कारण की समोरच्या बाजूला मार्किंग करण्यासाठी आपल्याला ते लागणार आहे, म्हणूनसाठी. आता समोरची बाजू मार्किंग करून घ्यायची. पेपर कटिंग आहे असं ठेवून घ्या दुसऱ्या पेपरवरती. कमी जास्त होऊ देऊ नका. इथं सुद्धा आणि ह्या सुद्धा बाजूला. आता इथे जागा ठेवायची, इथे सुद्धा जागा ठेवा. थोडीशी मार्किंग वाढवून घेण्यासाठी लागतं ना आपल्याला. आता सर्वात आधी आहे असंच मार्किंग करून घ्यायचं, त्याच्यामध्ये कुठलाही लगेच बदल करायचा नाही.
इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता गळारुंदी मार्किंग करून घेते. इथे लगेच मार्किंग करून घ्या. गळारुंदी सेमच मार्किंग झालं पाहिजे, कमी जास्त होऊ देऊ नका. मार्किंग करून झालं. आता पेपर बाजूला ठेवून घेते. बघू शकता असं आपलं इथे मार्किंग परफेक्ट झालेलं आहे. आता इथे काय करायचं, समोरच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी एक लाईन ओढून घ्यायची इथे. आता ह्यासुद्धा बाजूला एक अशी लाईन ओढून घेतली. बघू शकता अशा पद्धतीने. आता समोरचा मुंडा मार्किंग करून घ्यायचा 1.5 इंचावरती. 1.5 इंचावरती समोरचा मुंडा. आता 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी असं मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंचावरती परफेक्ट बसतो. आता इथं असा अर्धगोल आकार देऊन घ्यायचा ह्या बाजूला. आता कट करताना हा आकार घेऊ नका, इथला हा आकार घेऊ नका. हा आकार घ्यायचा आतल्या बाजूचा समोरच्या मुंड्याचा. ते लक्षात ठेवायचं नेहमी कट करताना, किंवा मार्किंग करून ठेवा म्हणजे तुमचं कुठे चुकणार नाही. आता हे झालं बरोबर. आता समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. आता सर्वात आधी समोरचा गळा मोजून घेऊया आपण. इथे असा ब्लाऊज ठेवला, शोल्डर एका लाईनीमध्ये पकडायचं आणि ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा आणि सरळ लाईनीमध्ये. शक्यतो काय करायचं, असा पट्टीचा वापर केला तरी चालेल. एका लाईनीमध्ये मोजायला सोपं पडतं. मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. असं ठेवायचं, गुढी पडू देऊ नका. असं पकडायचं बरोबर आणि असा शोल्डर आहे असा टेप पकडायचा इथे. किती गळा आहे तयार माझा इथे 5.5 इंच. जवळ दाखवते थोडंसं. असं मोजून घ्यायचं. शोल्डर पट्टी ठेवली, ही पायपिंग आहे ना अशी पट्टी ठेवायची. फक्त गुढी पडू द्यायची नाही किंवा असं खेचून पकडायचं नाही. असं पकडायचं. असं पकडलं किती आहे तयार, एका लाईनीमध्ये बघायचं. एका लाईनीमध्ये किती तयार आहे, 5.5 तयार आहे. आहे तेवढं टाका. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. आहे तेवढं टाकायचा, नाहीतर जास्त घेतलं तर शोल्डर उतरतं. आहे तेवढं टाकायचं, जेवढा असेल तेवढा. शक्यतो ह्या साईजमध्ये 5.5च असतो. मग काय करायचं, 5.5 घ्यायचा, परफेक्ट बसतो. आता मग मी काय करणार, आहे तेवढं टाकणार. इथे 5.5 वरती मार्किंग करून घेते. गळारुंदी किती ठेवायची, 2.5 इंच ठेवायची आपल्याला इथे. आता इथे मी जेवढी इथे ठेवली तेवढी इथे ठेवा, 2.5 इंच व्यवस्थित. आता इथं काय करायचं, एक मार्किंग करून घ्यायचं. आता हे सुद्धा बाजूला एक मार्किंग करून घ्यायचं इथे. आता अंदाजानेच समोरच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा असा. झालं व्यवस्थित. किती भरते दाखवते, 1.5 इंच भरलं माझं. म्हणजे इथून तुम्ही इथून इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा चालतो. आता हे झालं इथपर्यंत व्यवस्थित. ही आपली समोरची बाजू असल्यामुळे काय करायचं आहे, बऱ्याच वेळा ब्लाऊज वरच्या बाजूला सरकला जातो समोरच्या बाजूने. त्यासाठी इथे 1.5 इंच वाढवून घ्या. आता 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी इथे येते बघा. वाढून घ्या इथे खालच्या बाजूला 1.5 इंच वाढून घ्या. म्हणजे ब्लाऊज वरच्या बाजूला जाणार नाही, त्यासाठी वाढून घ्या इथे. परफेक्ट होऊन जातं नंतर ते. वाढून घेतलं मी. आता इथे काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची. त्याच्यावरती बरोबर लाईन ओढून झाली. इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. असं बघू शकता, असं मार्किंग करून घेतलं मी इथे अशा पद्धतीने. व्यवस्थित झालं इथपर्यंत. आता इथं काय करायचं, ही लाईन आणि ही लाईन फक्त एवढंच, म्हणजे ही आपली शोल्डर पट्टी. आलं लक्षात. त्याचा बरोबर असा मध्य करायचा. असं पकडा इथे आणि मध्य करून घ्या. इथं आला माझा. ते एक मार्किंग करून घेते बरोबर असं मध्यावरती. म्हणजे काय करायचं, असा टेप पकडायचा आणि बरोबर असं पकडायचं आणि एक मध्याचं मार्किंग करून घ्यायचं. झालं सोपं. आलं लक्षात. म्हणजे हे अंतर आणि हे अंतर सेम भरलं पाहिजे. आता पट्टीचा वापर करा. असं फिरवते पेपर आणि फक्त इथं काय करायचं, अंतर नाही मोजलं तरी चालतं. एक लाईन ओढून घ्यायची खालीपर्यंत. हे 500 इथपर्यंत. आपण हे जास्त घेतलं का तिथपर्यंत अशी डायरेक्ट खाली लाईन ओढून घ्यायची. मापे टाकायला सोपं पडतं म्हणून समजून सांगते, चुकत नाहीत कुठेच. शक्यतो पट्टीचा वापर करत जा. मध्य करायचा इथे मार्किंग करून झालं. पट्टीचा वापर करून इथे सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने. आलं लक्षात तुमच्या, म्हणजे चुकणार नाही म्हणूनसाठी समजून सांगितलं. आता हे झालं बरोबर. आता इथून इथपर्यंत ब्लाऊजच्या तयार उंचीनुसार इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं, 9.5 घेतलं. परफेक्ट आहे. आता दाखवते समजून पण सांगते. जर तुमच्या ब्लाऊजची तयार उंची
11 ते 12.5 असेल तर 9 इंच घ्यायचं, 13 ते 14 असेल तर 9.5 ठेवायचं, आता दाखवलं त्या पद्धतीने, आलं लक्षात. आणि 14.5 ते 16 असेल तर 10 इंच ठेवायचं. म्हणजे कुठलं अंतर, ही आपली ब्लाऊजची तयार उंची आणि वरून येणारं मार्किंग असतं, त्याच्यावरती छातीचा खोलगट भाग तयार होण्यासाठी सुद्धा हे मार्किंग आपल्याला ते करावं लागतं, साईज अनुसार असतं हे मार्किंग. बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, त्यानुसार तुम्ही ते परफेक्ट असं मार्किंग करून घेऊ शकता. आता हे झालं बरोबर. आता इथं काय करायचं, आपण ही लाईन ओढून घेतली, ह्या रेषेच्या पलीकडे 1 इंच खोलगट भाग परफेक्ट तयार होण्यासाठी 1 इंच घेतलं आणि ह्या लाईनीच्या अलीकडे 1 इंच झालं व्यवस्थित. आता इथे बघा, आता इथं काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची, झालं व्यवस्थित. आता ह्यासुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची, झालं बरोबर. इथे आपला काय होतं, खोलगट भाग असा परफेक्ट तयार होतो, म्हणजे काय होतं, ब्लाऊज बसायला परफेक्ट बसतो. आता हे झालं व्यवस्थित. खालीपर्यंत घ्या, खालीपर्यंत घ्या मार्किंग करून. लाईन ओढायची राहिली माझी थोडीशी, खालीपर्यंत घ्यायचं, म्हणजे इथपर्यंत, ते लक्षात ठेवत जा. परफेक्ट आहे, झालं व्यवस्थित. आता हे झालं व्यवस्थित. आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं, म्हणजे हे अंतर आणि हे अंतर एकत्र मोजून घ्यायचं. मग त्यासाठी काय करायचं, असं टेप पकडा इथे आणि इथपर्यंत, नाही लक्षात आलं तर ही पद्धत वापरायचं. 2 इंच भरलं, मग तेच 2 इंच इथं वाढून घ्या. हे आपल्याला कट करून टाकायचं, म्हणजे हे अंतर जवळ येतं, मग फिटिंगच्या बाजूला कमी पडतं, म्हणूनसाठी जेवढं हे अंतर भरेल तेवढं इथं वाढवून घ्या, आलं लक्षात. झालं सोपं. मग ते अंतर इथं मी मार्किंग करून घेतलं. आता हे झालं बरोबर. आता ही आपली फिटिंगची बाजू, मग काय करायचं, तिथे 1 इंच घ्या, 1 इंच घ्यावंच लागतं परफेक्ट. मग अशी लाईन ओढून घ्या इथे. आता हे झालं व्यवस्थित असं. आता इथं काय करा, इथून घेतलं तरी चालेल, इथून घेतलं तरी चालेल, अशी लाईन ओढून घ्या किंवा असं मार्किंग करून घेतलं तरी चालेल. नंतर ते आपल्याला कटच करून टाकायचं आहे. आता इथे आपण मार्किंग केलेलंच आहे. आता ही लाईन ह्याला अशी जोडून घ्या, म्हणजे इथं आपण मार्किंग केलं तिथं लाईनला लाईन अशी मी जोडून घेतली. हे कशासाठी लागतं, इथे आपण असा प्रिन्सेस कटचा आकारसुद्धा देणार आहोत, ते आपल्याला शिलाई मार्किंगसाठी सुद्धा लागतं. आणि फिटिंग अशी खूप क्रॉसमध्ये येते, म्हणूनसाठी आपल्याला हे मार्किंग असं परफेक्ट करावंच लागतं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. फक्त इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. आता इथं काय करायचं, प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. सुरुवातीला हे टोक आहे ना, हे टोक फक्त लक्षात ठेवायचं. वरून आपण इथे मार्किंग करून घेतलं, मग हे टोक फक्त लक्षात ठेवायचं. मग इथून काय करायचं, असा थोडं थोडं मार्किंग करत अर्धगोल आकार असं देऊन घ्यायचा. ते कुठपर्यंत द्यायचा, हा आपला समोरचा मुंडा आहे ना तिथपर्यंत, असं मुंड्यातून जाऊ द्यात, काही प्रॉब्लेम नाही. असा अर्धगोल आकार देऊन घ्यायचा, ह्या बाजूला येऊ द्यात, असा जास्त असा वरती घेऊ नका, असा अर्धगोल. अजून थोडासा खाली आला तरी चालेल, इथपर्यंत हे पहा, असा येऊ द्यात, आला तरी सुद्धा चालेल, पण असं वरती नाही घ्यायचा, असं देऊन घ्या. झालं व्यवस्थित. अशा पद्धतीने आपल्या इथे आकार सुद्धा आलेला आहे. आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्या. द्यायचा असेल तर देऊ सुद्धा शकता, नसेल द्यायचा तर नाही दिला तरी सुद्धा चालतो, पण देऊन बघा, ब्लाऊज परफेक्ट बसणारच. अशी लाईन ओढून घ्या. वरून मार्किंग केलं इथे, ह्याच्यावरती असा पट्टीचा वापर करायचा आणि फक्त अशी लाईन ओढून घ्यायची, आलं लक्षात. मग इथं काय करायचं, ह्या लाईनीवरती 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथे घेतलं 2 इंच. आता इथं काय करायचं, ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं. इथे बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. आता इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं. हे कट नाही करायचं, ज्या पद्धतीने आपण पाटीच्या बाजूला कसा तयार करतो तीच पद्धत वापरायची. हे कट नसतं करायचं, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे हे बरोबर होणार आहे, हे आपण काही कट करणार नाही. हे वाढवून घेतलं ना, हे आपल्याला काही कट करायचं नाही, आपण आहे असं ठेवणार आहोत. जर हे तुमचं शिलाईमध्ये गेलं ते बरोबर अंतर होऊन जातं, कमी जास्त अजिबात होत नाही, ते लक्षात ठेवायचं नेहमी. पाटीची बाजू घ्या, फिटिंगची बाजू, फिटिंगची बाजू, फिटिंगच्या बाजूवरती ठेवून घ्या. ही लाईन आहे, लाईनीवरती असं ठेवून घ्यायचं, कमी जास्त होऊ देऊ नका अजिबात, आता फिटिंग कमी जास्त होऊ शकते, असं आत्ताच बघून घ्या. आता जिथपर्यंत पाटीची बाजू, परत एकदा समजून सांगते, हे खूप महत्त्वाचं आहे. पाटीची बाजू, फिटिंगची बाजू, समोरची बाजू, फिटिंगची बाजू, हा कोपरा पकडायचा आणि हा कोपरा एकावरती एक ठेवून घ्या. आता झालं सोपं. आणि ही लाईन आपली अशी लाईनीवरती ठेवून घ्या. आता जिथपर्यंत पुरतंय, म्हणजे ही पाठीची बाजू जिथपर्यंत पुरती तिथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं. इथे मी मार्किंग करून घेतलं, हे पहा परत एकदा समजून सांगते. असं ठेवून घेतलं, जिथपर्यंत पुरतंय तिथपर्यंत मार्किंग करून घेतलं. झालं व्यवस्थित, म्हणजे इथं माझं मार्किंग झालेलं आहे. आता हे मी बाजूला ठेवून घेते. झालं बाजूला. आता काय करायचं, पट्टीचा वापर करायचा. आता पट्टी त्याच्यावरती पकडायची.
जेवढं आपलं इथपर्यंत आलं तिथपर्यंत. आणि हे पहिला त्रिकोणचं हे टोक असं पकडायचं आणि ह्या टोकाला जेवढं आपलं इथं मार्किंग आलं म्हणजे इथून इथपर्यंत आपण मार्किंग केलं ना, असं पकडा आणि असं जोडून घ्या ह्या टोकाला, म्हणजे इथून इथपर्यंत. आलं लक्षात तुमच्या? आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं. इथून सुरुवात करा. हे कट करायचं नाही, जास्तीच वाढवून घेतलेलं. इथून इथपर्यंत आलो. आता हे आपण अशी लाईन ओढून घेतली होती ना क्रॉसमध्ये, थोडंसं इथपर्यंतच घ्यायचं. आता ही बाजू इथपर्यंत कट करून घ्यायची. आता समोरचा मुंडा, हा मुंडा फक्त कट करताना व्यवस्थित कट करत जा. समोरचा मुंडा कट करून घेतला. कट करून झालं व्यवस्थित. आता इथं काय करायचं, इथून सुरुवात करावी लागते. इथून ते कुठपर्यंत, इथपर्यंत असं कट करून घ्यायचं. परत हा त्रिकोण इथं कट करून घ्यायचं आणि हे बाजूला काढून घ्यायचं अशा पद्धतीने. आता हे झालं बरोबर. हे दोन्हीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, शिलाई देताना खूप महत्त्वाचं आहे. ते बरोबर त्या टोकावरती टोक आलं पाहिजे, म्हणजे हा मध्य आणि हा मध्य सेम झाला पाहिजे. आता ही बाजू इकडच्या बाजूला बघू शकता, इथे असं कट करून झालं. आता इथं काय करा, थोडासा कट देऊन घ्या. कट देऊन झाला. आता इथे सुद्धा काय करा, थोडासा कट देऊन घ्या मध्यभागी. बरोबर झालं, बरोबर. आता इथे सुद्धा थोडासा कट देऊन घ्यायचा, हे अशा पद्धतीने. आता हे ना अशा पद्धतीने जोडलं जातं, असं मध्यभागी बरोबर, आणि असं जोडलं जातं. आणि ही बाजू अशी जोडली जाते ह्या बाजूला, म्हणजे ते इथे ना परफेक्ट असा तुमचा खोलगट भागसुद्धा तयार होणार आहे. ते लक्षात ठेवा. इथे सुद्धा मार्किंग असं व्यवस्थित करून घ्या. आता इथं काय करायचं, समोरचा गळा कट करून घ्या आणि असं पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं परफेक्ट. म्हणजे आपल्याला ब्लाऊज पिसावरती ठेवून सुद्धा परफेक्ट मार्किंग करता येतं त्यासाठी. आता हे आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता इथं काय करूया, आपण गळासुद्धा लगेच कट करून घेऊया इथून. म्हणजे काय होईल, मार्किंग करायला सोपं पडेल ना आपल्याला, म्हणूनसाठी. इथे मी गळा कट करून घेते व्यवस्थित आकारामध्ये. बघू शकता इथे व्यवस्थित आकारामध्ये गळासुद्धा आपल्या इथे कट करून झाला. आता इथं काय करायचं, आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. त्यासाठी काय करायचं, अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या. नेहमीप्रमाणे अर्धा इंच कमी करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही आहे. अर्धा इंच कमी करून घ्या. इथे अर्धा इंच कमी करून झालं. आता इथं काय करायचं, असा टेप, हे जे मार्किंग आपण अर्धा इंच कमी केलं ते त्याचा टेप पकडा. असं पकडलं आणि फक्त ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धती इथे तुम्हाला वापरायची आहे. आता असं पकडलं आणि फक्त अर्धगोल असा मोजून घेतला. किती भरलं, 8 इंच भरते. भरू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. भरू द्यात, भरेल तेवढं भरू द्यात. 8 इंच परफेक्ट भरलं. असा टेप पकडा. इथे बाही जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे ना आपल्याला, तरीसुद्धा माझं तेवढंच भरते. तुमचं बघा लगेच किती भरते. लक्षात तुमच्या, कमीसुद्धा भरू शकतं किंवा एवढंसुद्धा भरू शकतं. जेवढं हे तुमचं अंतर कमी भरेल, मग ते अंतर तुमचं इथे कमी भरणार. शोल्डर कमी जास्त सुद्धा असू शकतं ब्लाऊजचं, त्यानुसार हे अंतर आपलं भरतं. त्यासाठी हे अंतर अर्धा इंच कमी करून घ्या. परफेक्ट आहे. अर्धा इंच कमी करून घ्यायचं, कारण की समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण बाही जोडतो, हे लक्षात ठेवायचं. त्यासाठी इथे तुम्हाला फक्त अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे कट नाही करायचं, फक्त मार्किंग करून घ्यायचं. इथं मार्किंग करून झालं. फक्त समजून सांगते, असा टेप पकडायचा तिथे बरोबर आणि फक्त अर्धगोल असा मोजून घ्यायचा. जेवढं अंतर भरेल तेवढं इथं लिहून ठेवायचं. परफेक्ट घडी मार्किंग असतं बाही जोडताना. बऱ्याच वेळा बाही जोडायलाच पुरत नाही, खूप असे प्रॉब्लेम येतात. त्यासाठी हे तुमचं परफेक्ट घडीचं मार्किंग असतं ह्या साईजमध्ये. लक्षात तुमच्या, म्हणून माझं एवढं अंतर भरलं. तुमचं इथे कमीसुद्धा भरू शकतं. आहे तेवढं मोजून घ्या. इथे मार्किंग करून घ्यायचं, आहे तेवढं मोजून घ्या, म्हणजे अजिबात तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे आपण बाही कट करून घेऊया. आता इथे मी दुसरा पेपर घेतला, अशी घडी करून घेते पेपरची. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, बघू शकता. परत एकदा दाखवते. अशी घडी करून घ्या आणि तुमच्या मापाचं परफेक्ट असं पेपर कटिंग करून ठेवा. मध्ये जरी आपण ते ब्लाऊज पीसावरती ठेवलं, मार्किंग करायला सोपं पडतं. लक्षात, असं पेपर कटिंग करून ठेवायचं. आता इथे बघा किती भरलं, 8 इंच भरलं. आता ही बंद बाजू आपली. मग काय करायचं, जेवढं भरलं तेवढंच मार्किंग करून घ्या. कमी जास्त होऊ द्यायचं नाही अजिबात.
अर्ध गोल मोजून किती भरलं, एवढं भरलं, परफेक्ट झालं. तुमचं बघा लगेच किती भरलं असं लिहून ठेवा तिथे. ही आपली बंद बाजू आहे माझ्या बाजूला. माझं जेवढं भरलं, किती भरलं, माझं एवढं भरलं इथे. मग मी काय करणार, तेवढंच मार्किंग करून इथे घेणार. हे झालं परफेक्ट घडीचं मार्किंग. आलं लक्षात तुमच्या. आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची अशी. आता इथे ब्लाऊज घ्यायचा मापाचा, बाही उंची, बंद बाजू आहे असं पकडायचं. शोल्डरची लाईन आहे, वाटलंच तर ह्या बाजूने असं पकडा इथे. हे बा असं पकडायचं इथं, कमी जास्त होऊ नाही द्यायचं. फक्त असं पकडलं, असं पकडलं, आली शोल्डरची लाईन बरोबर असं पकडायचं. आता ही बंद बाजू असं ठेवून घ्या. बाहीची उंची किती सुद्धा असू देत, असं ठेवून घ्या. मोजून घ्यायला सोपं पडतं. असं उंची झाली म्हणजे इथून इथपर्यंत ही आपली तयार उंची झाली. म्हणजे जे कुठपर्यंत मोजून घ्यायचं, बाही जोडलेली आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं. किंवा असं ठेवलं तरी चालेल, किंवा मोजून दाखवते. मोजून बघूया आपण किती भरते. हे असं पकडलं मी, असा टेप पकडला इथे, किती भरते, 5 इंच तयार भरते. 5 इंच तयार. आलं लक्षात तुमच्या. हे पहा तेवढंच भरलं. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, वरच्या बाजूला 1 इंच वाढून घ्या. अस्तरच्या बाह्यानुसार 1 इंच, वरच्या बाजूला 1 इंच वाढून घेतलं. बाही उंची अधिक 1 इंच लागतंच आपल्याला. ह्यामधलं अर्धा इंच तुमचं बाही जोडण्यामध्ये लागेल. अर्धा इंच तुमचं बाही जोडण्यामध्ये लागेल. आणि राहिलेला अर्धा इंच तुमचं इथे खालच्या बाजूला अस्तर जोडण्यामध्ये लागेल. पण अर्धा इंच पकडत जा, तेव्हा तुमची बाहीची उंची परफेक्ट होणार. आलं लक्षात. सोपं सांगितलं आणि नवीनला सुद्धा समजेल एवढी सोप्या पद्धतीने सांगत असते. आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची अशी, उंची अधिक 1 इंच. पेपर फिरवून घेतला. दंड घे बघा आपला किती आहे. बाही उलटी करून घ्या. इथे मी बाही उलटी करून घेतली. शिलाईची पहिली टिप इथं, शिलाईची पहिली टिप इथं आहे. आता इथं काय करायचं, ही बंद बाजू, ही सुद्धा बंद बाजूला ठेवून घ्यायची आणि शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या. शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायची लगेच. बऱ्याच वेळा ह्या बाजूला जागा नसते, त्यावेळेस काय करायचं, 2 इंच जास्त घ्या. दंड घेर परफेक्ट, त्याच्यामध्ये प्लस 2 इंच, लगेच ह्या बाजूला 2 इंच वाढून घ्यायचं. म्हणजे फिटिंगला जागा राहते शिल्लक. आलं लक्षात तुमच्या. शिलाईची पहिली टिप इथं आली म्हणजे जेवढा परफेक्ट आपला दंडघेर असेल तेवढा इथे मार्किंग आपल्याला करून घ्यायचा, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचं. आलं लक्षात. सोपं झालं एकदम आता तुम्हाला हे. आता इथं मग मी काय करणार, 2 इंच असं लिहून ठेवते. आता बाहीच्या उंचीनुसार येणार वरून मार्किंग 2.5 इंच. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत बाहीच्या उंचीनुसार. हे ओपन बाजूचं माप असतं. विचारलं तरी सांगेल, नक्की सांगा बाहीची उंची किती आहे, लगेच सांगेल तुम्हाला मी. आता इथे मी 2.5 इंचावरती बाही उंचीनुसार हे मार्किंग करून घेतलं. 2.5 इंच झालं व्यवस्थित. आता आतमध्ये कंपल्सरी 2 इंच घ्यायचा. मुंडा पुढे मागे होतो म्हणूनसाठी हे 2 इंच आपल्याला तर घ्यावंच लागतं. ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथं काय करायचं आपल्याला, हे टोक आणि हे टोक म्हणजे इथं हा कोपरा इथला, आणि हे असं जोडून घ्यायचं. हे जास्तीचं आपल्याला घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता ही आपली बंद बाजू आहे. बंद बाजूने इथे 1 इंच घ्या. इथे 1 इंच घ्यावंच लागतं. ही बंद बाजू ना आपली, मग बंद बाजूने 1 इंच घ्यावं लागतं. परफेक्ट. आलं लक्षात. आता इथे बाहीचा आकार देण्याची सोपी पद्धत समजून सांगते. इथून काय करायचं, थोडं 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 असं मार्किंग करून घ्यायचं. थोडासा उंच आकार, मग थोडंसं असं यायचं मार्किंग करत करत. म्हणजे आपला इथे आकार बरोबर आहे का आपल्या लक्षात येतं, त्यासाठी हे आपल्याला मार्किंग करून घ्यावं लागतं. मग असा आकार देऊन घ्या. आता इथे थोडासा खोलगट आकार आपला समोरच्या बाजूला असतो जोडताना, ते लक्षात ठेवा. मग थोडंसं असं वरच्या बाजूला यायचं. थोडक्यात हा माशासारखा आकार असतो, असं यायचं इकडच्या बाजूला. म्हणजे थोडं थोडं मार्किंग करून घेतलं ना म्हणजे बरोबर होऊन जातं. आणि असं परत बघायचं आपला आकार इथं बरोबर आहे का. आलं लक्षात तुमच्या. आता इथं काय करायचं आहे, ही खोलगट बाजू ना समोरच्या बाजूला असते, ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला. मग त्यावेळेस काय करायचं, असं मार्किंग करून ठेवा. म्हणजे काय होतं, बाही जोडताना कोणती बाजू कोणत्या बाजूला येते चुकत नाही म्हणूनसाठी. आता हे इथून कट करून घ्यायचं. आणि कट करताना पण बऱ्याच वेळा चुकतं बघा. सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून कट करत जा. असं कट करायचं इथपर्यंत. मग परत इथून घ्यायचं ह्या बाजूला वरचा आकार, सर्वात आधी वरचा आकार असं घ्यायचं कट करून. इथं मध्यवर्ती सुद्धा थोडंसं मार्किंग करून ठेवा. आता काय करायचं, एक बाजू बाजूला घ्यायची. एक बाजू बाजूला घेतली. आता ही राहिली फक्त एकच बाजू म्हणजे खोलगट बाजू आपली, ही झाली उंच बाजू. आता काय करायचं, इथून कट करून घ्या असं. ते कुठपर्यंत,
आपण इथे मार्किंग केलं ना थोडंसं 1 इंच तिथपर्यंत. आता हे झालं परफेक्ट तुमचं कटिंग. कुठलाही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही ह्याच्यामध्ये आणि बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरतेच. ते लक्षात ठेवायचं आहे. ठेवून दाखवते तुम्हाला मी लगेच. आता ही समोरची बाजू बाजूला ठेवूया आपण. ही पाठीची बाजू आहे ना म्हणून समजून सांगते. आता ही पाठीची बाजू घेतली. हे पहा ह्याला मार्किंग नाही आहे. आता काय करायचं, हा मध्य ह्याच्यावरती करून दाखवते. मध्यावरती मध्य घेतला, मार्किंग करून घेतला. आता काय करायचं, हा मध्य आहे ना, कारण की समोरची बाजू जोडतो पाठीची बाजू जोडतो असं जोडलं जातं ना आपलं. म्हणूनसाठी आपण अर्धा इंच कमी केलं ना मगाशी. असं जोडलं जातं. नंतर आपण बाही जोडतो ना म्हणूनसाठी अर्धगोल इथं असं मोजून घेतला. आता हा मध्य आणि हा मध्य मी असा ठेवला. ही समोरची बाजू बाजूला ठेवल्या, असं ठेवलं ह्याच्यावरती म्हणजे मध्यावरती मध्य. आता फक्त असं पेपर असं फिरवून घ्यायचं. परफेक्ट बाही जोडायला पुरते. कोणताही अजिबात प्रॉब्लेम येत नाही. असं पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं परफेक्ट. ते लक्षात ठेवा. इथे आपलं परफेक्ट असं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग झालेलं आहे आणि असंच पेपर कटिंग करून घ्यायला विसरू नका. आणि उद्या आपण बघणार आहोत की हे पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीसाचा कपडा परफेक्ट असा कसा कट करावा लागतो आणि परफेक्ट शिलाई कशा पद्धतीने करायच्या ते सुद्धा बघणार आहोत. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.